PN junction diode as a full wave rectifier. सो ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं की फुल वेव्ह रेक्टिफायरच्या सर्किट डायग्राममध्ये 2 डायोड्स आपल्याला तिथे ड्रॉ करावे लागतील. एकदा छोटीशी लिस्ट करूयात सर्किट डायग्राम ड्रॉ करण्यासाठी. पहिल्यांदा आपल्याला ड्रॉ करायचे AC सिग्नल्स. त्यानंतर AC सिग्नल्स हे डायरेक्टली आपण डायोडला नाही देणार आहोत, त्याच्यासाठी ट्रान्सफॉर्मर ड्रॉ करायचे. सो एसीचं सिम्बॉल असणार आहे हे. ट्रान्सफॉर्मरचं सिम्बॉल कसं असतं तर प्रायमरी कॉईल, सेकंडरी कॉईल आणि त्याच्यामध्ये वर्टिकल लाईन्स. सो दिस इज द ट्रान्सफॉर्मर सिम्बॉल. थर्ड वन वी हॅव टू ड्रॉ द 2 डायोड्स, PN जंक्शन डायोड्स. The symbol of a PN junction diode is triangle. Okay. So this is the anode and cathode किंवा P आणि N असं घेऊयात आपण. त्यानंतर लास्ट वन तिथे आपल्याला लोड रेजिस्टर ड्रॉ करायचे. सो फोर्थ वन इज लोड रेजिस्टर. सो लोड रेजिस्टरचं सिम्बॉल आपल्याला झिगझॅग पाथ, ऑलरेडी वी नो दॅट. हे सगळे कंपोनंट्स आपण फुल वेव्ह रेक्टिफायर सर्किट्समध्ये ड्रॉ करणार. नाव we draw a circuit diagram of full wave rectifier circuit. ऑलरेडी लिस्ट तुम्हाला इथे दिलेलीच आहे की कोणकोणते सिम्बॉल्स आपल्याला त्या सर्किट डायग्राम्समध्ये ड्रॉ करायचे. चला तर मग सुरुवात करूया ट्रान्सफॉर्मरपासून. सो फर्स्ट आपण ट्रान्सफॉर्मर ड्रॉ करणार आहोत. सो दिस इज द सिम्बॉल ऑफ ए ट्रान्सफॉर्मर सर्किट. या ट्रान्सफॉर्मरच्या इनपुटला तिथे आपण AC सिग्नल्स देणार आहोत. सो AC सिग्नलचा सिम्बॉल आहे सर्कल, एस लाईक स्ट्रक्चर. सो त्याचा व्होल्टेज असणार आहे 230 व्होल्ट आणि फ्रिक्वेन्सी आहे 50 हर्ट्ज. ओके. सो प्रायमरीला आपण इनपुट दिलेलं आहे. सेकंडरीच्या अक्रॉस आपल्याला तिथे किती डायोड्स कनेक्ट करायचे आहेत? फुल वेव्हमध्ये 2 डायोड्स आपण तिथे ड्रॉ करणार आहोत. सो 2 डायोड्स आपण इथे ड्रॉ करूयात आधी. So symbol of a diode, PN junction diode, triangle, vertical line. So triangle, vertical line. So this is the P region, N region. So हे डायोड दोन्ही कनेक्ट करूया. सगळ्यात इम्पॉर्टंट कनेक्शन इथे आहेत. लोड रेजिस्टर इथे आपल्याला ड्रॉ करायचे, पण लोड रेजिस्टर कुठे ड्रॉ करायचा तर एक्झॅक्टली याच्या सेंटरपासून एक लोड रेजिस्टर मी ड्रॉ करणार आहे. सो हे कनेक्शन व्यवस्थित समजून घ्या आणि त्याची प्रॅक्टिस करायची. सो दोन्ही डायोडच्या सेंटरपासून मी एक पॉईंट घेतलेला आहे जिथे एक रेजिस्टर मी ड्रॉ करणार आहे. ह्या रेजिस्टरचा सेकंड जो टर्मिनल आहे तो मी ट्रान्सफॉर्मरच्या सेंटर टॅपला देणार आहे. सो मी परत एकदा रिपीट करते. सेंटर टॅप. मीन्स ट्रान्सफॉर्मरचे 3 टर्मिनल्स असतात, पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह आणि मिडल सेंटरला सेंटर टॅप्ड असं म्हणायचं. सो हा रेजिस्टरचा जो सेकंड टर्मिनल आहे, थोडंसं मी एक्सटेंड करते, तो मी कुठे देणार आहे? या सेंटर टॅपिंगला, एक्झॅक्टली सेंटरला. सो हे कनेक्शन फार इम्पॉर्टंट आहे. हे कनेक्शन व्यवस्थित ड्रॉ केले तरच तुम्हाला एक्झाममध्ये मार्क्स मिळणार आहेत. हे कनेक्शन व्यवस्थित प्रॅक्टिस करा. नाव द आउटपुट हा आपण या लोड रेजिस्टरच्या अक्रॉस चेकआउट करतो, त्यामुळे इथे आपण आउटपुट चेकआउट करणार आहोत. सो आय रिपीट वन्स अगेन. फर्स्ट वी हॅव टू ड्रॉ द AC सिग्नल्स. इनपुट कुणाला दिलं आहे? प्रायमरी कॉईलला ट्रान्सफॉर्मरच्या. सेकंडरीपासून आपण 2 डायोड्स कनेक्ट केलेले आहेत. डायोडच्या सेंटरपासून एक लोड रेजिस्टर ड्रॉ केलेला आहे आणि सेकंड जो टर्मिनल आहे तो ट्रान्सफॉर्मरच्या सेंटर टॅपिंग त्याचं केलेलं आहे. त्याच्यामुळे काय होतं, ह्याच्या अक्रॉस व्होल्टेज हा एक्झॅक्टली हाफ येणार आहे. ओके.
ठीक आहे. सो आउटपुट हा या लोड रेजिस्टरच्या अक्रॉस आपण चेकआउट करणार आहोत. सो दिस इज द सिम्पल सर्किट डायग्राम ऑफ ए फुल वेव्ह रेक्टिफायर सर्किट. नाव वी हॅव टू स्टडी द इनपुट अँड आउटपुट वेव्ह फॉर्म्स आणि त्याच्या आधी पण त्याचं वर्किंग बघूया. वर्किंग ऑफ ए फुल वेव्ह रेक्टिफायर सर्किट्स. सो इथे दोन डायोड्स असल्यामुळे ड्युरिंग द पॉझिटिव्ह हाफ सायकल डायोड D1 इज कंडक्ट. आपण त्याला नावं देऊयात. हा जो डायोड आहे त्याला D1 नाव देऊयात. हा जो डायोड आहे त्याला D2 नाव देऊयात. म्हणजेच ड्युरिंग द पॉझिटिव्ह हाफ सायकल ऑफ ए AC सिग्नल्स. सो आधी AC सिग्नल्स आपण तिथे ड्रॉ करूयात. So this is the input. हा जो पोर्शन आहे ड्युरिंग द पॉझिटिव्ह हाफ सायकल ऑफ ए AC सिग्नल्स डायोड D1 इज फॉरवर्ड बायस आहे. म्हणजे हा डायोड हा फॉरवर्ड बायस होतो. ॲट द सेम टाइम हा डायोड हा रिव्हर्स बायस होणार आहे, कारण पॉझिटिव्ह हा N रिजनला आहे आणि नेगेटिव्ह हा P रिजनला आहे. म्हणजे डायोड D1 हा फॉरवर्ड बायस आहे, डायोड DT हा रिव्हर्स बायस आहे. So during positive half cycle of AC signal diode D1 is forward bias and diode D2 is reverse bias. त्याच्यामुळे काय होईल, करंट हा फक्त D1 मधून फ्लो होणार आहे, D2 मधून फ्लो होणार नाही. दॅट मीन्स डायोड D1 कंडक्ट अँड डायोड D2 रिमेन ऑफ, डज नॉट कंडक्ट. आणि त्याच्यामुळे करंट कुठून फ्लो होणार आहे, फक्त डायोड D1 मधून फ्लो होईल. ओके. सो आणि नेक्स्ट ड्युरिंग, हे झालं पॉझिटिव्ह हाफ सायकल बद्दल. आता आपण ड्युरिंग द नेगेटिव्ह हाफ सायकल बद्दल बघूया. ड्युरिंग नेगेटिव्ह हाफ सायकल ऑफ AC सिग्नल. पण त्याच्या आधी आपण डायोड D1चा आउटपुट इथे ड्रॉ करूयात. Okay, so this is the waveform for a diode D1. This is the waveform for diode D2. So मी आता काय सांगितलं, ड्युरिंग द पॉझिटिव्ह हाफ सायकल ओनली डायोड D1 इज कंडक्ट अँड ड्युरिंग द नेगेटिव्ह हाफ सायकल डायोड D1 रिमेन ऑफ. आय रिपीट वन्स अगेन, फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकलला डायोड D1 हा कंडक्ट होणार आहे, डायोड D2 हा रिव्हर्स बायस असल्यामुळे कंडक्ट होणार नाही. मग ड्युरिंग द नेगेटिव्ह हाफ सायकल काय होतं, म्हणजे या आता पोलॅरिटी चेंज होते. नेगेटिव्हसाठी हा नेगेटिव्ह होणार आहे, हा पॉझिटिव्ह होणार आहे. मग नेगेटिव्ह P रिजनला आहे आणि N रिजनला पॉझिटिव्ह आहे, म्हणजे हा डायोड हा रिव्हर्स बायस होणार आहे आणि जो रिव्हर्स बायस डायोड होता तो फॉरवर्ड बायस होईल. सो हा रिव्हर्स बायस होईल, हा फॉरवर्ड बायस होणार आहे. ह्याचाच अर्थ काय, ड्युरिंग द नेगेटिव्ह हाफ सायकल ऑफ AC सिग्नल्स डायोड D1 is reverse bias and diode D2 is forward bias. That means D1 does not conduct and diode D2 will conduct. So alternately diodes will conduct. ओके, त्याच्यामुळे इनपुट आणि आउटपुट वेव्हफॉर्म्स आपल्याला असे मिळणार. थँक्यू.